दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले भीमराव कुडाळे हे नेहमीच प्रशासन असो अथवा अवैध व्यवसाय करणारे यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत असतात। त्यामुळे ते संपूर्ण तालुक्यातच चांगले चर्चेत आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी या लोतवाडा येथील सरपंच सुद्धा आहेत। आज 10 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुडाळे हे त्यांच्या गावच्या मुख्य स्टॉपवर उभे असताना वडनेरगंगा येथे रेती तस्करी करणारा सोयब व त्याचे 4 मित्र हे 4 चाकी वाहनाने आले व त्यांनी लोतवाडा बस स्थानकासमोर भीमराव कुडाळे यांच्यावर रस्त्यावर पकडून चाकूने प्राणघात हल्ला केला असा गंभीर आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुडाळे यांनी केलेला आहे। या हल्ल्यामध्ये भीमराव कुडाळे यांच्या छातीवर व हातावर चाकूने मोठ्या प्रमाणात वार केल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे त्यांना तात्काळ दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलेले होते। परंतु भीमराव कुडाळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आता त्यांना अमरावती येथे उपचाराकरता रेफर करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। काल भीमराव कुडाळे यांनी वडनेरगंगा येथील सोयब नामक व्यक्तीचा अवैध रेतीची उत्खनन करत असतानाचा ट्रॅक्टर पकडून दिला, त्यानंतरच हा डाव काढल्याचा आरोप भीमराव कुडाळे यांनी केलेला आहे। यांनी मला कॉल केला की इथून अवैध उत्खनन होता भीमराव, मागच्या वेळेस तुम्ही ट्रॅक्टर पकडून गेले तर तुम्ही आज या। मी काल परवाच्या दिवशी गेलो, काल तिथे गेलो होतो, यांचे 3 ट्रॅक्टर भरलेले होते सोयब अख्तरचे। तो आहे गुटखा तस्कर, तर त्याचा मी नोट कॅम्पमध्ये फोटो घेतला, व्हिडिओ क्लिप घेतली आणि शरद सारसे पोलीस स्टेशनला पाठवून माहिती दिली। मग घरी आलो, मी काल पोलीस स्टेशनला गेलो तक्रार द्यायला, साहेब घाईत असल्यामुळे मी तक्रार देऊ शकलो नाही। आज चाललो होतो तर त्यांनी मला स्टँडवर बोलावलं आणि जीवघेणा हल्ला चाकूने केला आणि माझा गो 35 ग्रामचा गो, अंगठी आणि 50,000 रुपये घेऊन टाळला आणि फाशी देण्याचा प्रयत्न केला। मानेवर दिसत असतील तुम्हाला, हे माना लोक धावले म्हणून ते पळाले आणि आज माझा जीव घेत होते। तो सोयब नावाचा व्यक्ती आहे। मी म्हणे रेती तस्करा आणि गुटखाचा तस्करा, पोलीस स्टेशन आणि तहसील माझं काहीच बिघडू शकत नाही। तू का माझ्या आळवा येतं तर तुला आम्ही संपून टाकतो। तर ते जबरदस्तीनं मला गाडीत टाकून आले ते जीव मारण्यासाठी, परंतु लोक आले त्यामुळे मी वाचलो। मी पहिले धावत बंधू ठाकरेच्या घरात गेलो, रक्त सारा सांडलेला आहे, तरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। आणि नदी जो गड्डा आहे ते पूर्ण त्याच्यावर उत्खनन जे केलं या लासूच्या घाटाला त्या 3 ट्रॅक्टरवर लावण्यात येईल। माझ्याजवळ नंबर आहे त्या ट्रॅक्टरचा सर्व।